डेअरीतनी रांगा, रांगातनी किटल्या, किटल्यातनी दूध हाय भारीच ग, भारीच ग, भारीच ग. दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट, वर्षाला वेद. आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. कोल्हापुरात खंडपीठ होण्यासाठी फक्त राजकीय इच्छाशक्तीची गरज, माणिक पाटील सुयेकर. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे या मागणीसाठी खंडपीठ कृती समितीच्या सहकार्याने पदवीधर मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिक पाटील सुयेकर यांनी रविवारपासून ऐतिहासिक दसरा चौकात आमरण उपोषणाला सुरुवात केली. आज उपोषणाचा दुसरा दिवस असून उपोषणाला विविध स्तरातून पाठिंबा देण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावं अशी मागणी गेल्या 38 वर्षापासून होत आहे. गेली अनेक वर्ष खंडपीठाच्या मागणीसाठी कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह आजूबाजूच्या 6 जिल्ह्यातील वकील बांधव आणि विविध पक्ष संघटना आंदोलन करत आहेत. मात्र अद्याप आंदोलनाला यश आलेलं नाही. पदवीधर मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिक पाटील सुयेकर यांनी ऐतिहासिक दसरा चौकात आमरण उपोषण सुरू केलं आहे. यावेळी बोलताना माणिक पाटील सुयेकर म्हणाले, उच्च न्यायालयाच्या कामकाजासाठी कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील लोकांना जवळजवळ 500 किलोमीटरचा अंतर पार करून मुंबई सारख्या महानगरामध्ये जायला लागतं. त्या ठिकाणी महानगर असल्यामुळे तिथला खर्च, वकिलांचा खर्च, राहण्याची व्यवस्था हा न परवडणार आहे या येथील जनतेला. त्यामुळे गेली 40 वर्ष आम्ही कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे आणि सुरुवातीच्या काळात सर्किट बेंच व्हावे असं मागणी करतोय. परंतु गेली अनेक वर्षे ही मागणी जनतेतून, वकिलातून, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आणि सर्व वकील मंडळींचे एकमत असतानाही आज अखेर ती मान्य झालेली नाही आणि त्यामुळेच लोकांचा क्रोध वाढलेला आहे आणि त्या अनुषंगानेच आज आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलोय. आमची मागणी हीच आहे की शासनानं तातडीने यात लक्ष घालावं. यापूर्वी पुणेचा अडथळा होता, तर कोल्हापूरवर पुण्याची मागणी केली होती, मग द्यायचं कुणाला हा प्रश्न होता. पण मेरिट पाहिलं तर पुणे हे आंतरराष्ट्रीय ह्याच्यात बसत नाही आणि कोल्हापूर हे मेरिटच्या दृष्टीने योग्य आहे आणि तसं माननीय उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. त्यामुळे हा पुण्याचा अडथळा आता 100% दूर झाला आहे. फक्त राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरचा टोल प्रश्न जसा चुटकीसारखी मार्गी लावला, तसंच या प्रश्नाकडे गांभीर्यानं संवेदनशील पद्धतीने बघावं आणि अभ्यासपूर्वक पाहिलं. ते कायद्याचे पदवीधर आहेत आणि निश्चितपणे या प्रश्नात त्यांची सहानुभूती आहे आणि याबाबत त्यांनी लगेचच माननीय मुख्य न्यायाधीश हायकोर्ट यांच्यावर बैठक घ्यावी, त्यांच्यावर चर्चा करावी आणि हा प्रस्ताव द्यावा आणि येणाऱ्या काळामध्ये कालबद्ध पद्धतीने आम्हाला आश्वासित करावे की बाबा इतक्या दिवसामध्ये आम्ही हा खंडपीठाचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लावत आहोत. अन्यथा जर त्यांनी अशा पद्धतीने आम्हाला जर आश्वासन नाही दिलं तर आमचा हा अमर उपोषणाचा कार्यक्रम सलग पुढे राहील आणि यातून काय बरं वाईट घडलं तर ती संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील. सरकारचे प्रतिनिधी म्हणून आज दुपारी 4 वाजता माननीय कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब या ठिकाणी भेटणार आहेत. त्यांच्यावर आमची चर्चा होणार आहे आणि त्या चर्चेतून आम्हाला कळेल की त्यांनी काय किती गांभीर्याने घेतला हा विषय. दिवसभर विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि वकिलांनी उपोषणस्थळी हजेरी लावत आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी बोलताना ॲडव्होकेट शिवाजीराव राणे म्हणाले, गेले 40 वर्षापासून कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर या 6 जिल्ह्यांच्यासाठी कोल्हापुरात खंडपीठ व्हावं अशी जनतेची, वकिलांची, पक्षकारांची सगळ्यांचीच मागणी आहे. अनेक प्रकारची आंदोलनं झाली आणि शेवटी या मुद्द्यापर्यंत, आता तांत्रिक मुद्द्यापर्यंत आंदोलन थांबलेलं आहे किंवा जो विषय आहे सर्किट बेंचचा तो थांबलेला आहे की मुख्यमंत्र्यांनी मुख्य न्यायमूर्तींची भेट घ्यायची आहे आणि ती भेट घेतल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरची जबाबदारी आहे ती सरकारनं घ्यायची आहे. या विषयापर्यंत आता हा विषय येऊन थांबलेला आहे. खरं म्हणजे मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय यांनी मागच्या वेळेस आदेश केलेला आहे. महाराष्ट्र शासनानं पत्र दिलेलं आहे, मंत्रिमंडळाचा ठराव दिलेला आहे की सर्किट बेंच फक्त कोल्हापूरमध्येच व्हायला पाहिजे. पूर्वी कोल्हापूर बरोबर पुण्याचा सुद्धा समावेश होता, तो शब्द काढून टाकलेला आहे. मागच्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी ते पत्र देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे ज्या वेळेला हे पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळी खंडपीठ व्हायला उशीर का लागतो आणि सर्किट बेंच लगेच का होऊ शकतं याचं त्याने विश्लेषण केल्यानंतर खंडपीठाची मागणी सोडून सुरुवातीला सर्किट बेंच कोल्हापूरला व्हायसाठी त्यांनी
आपल्याला विनंती केली. त्यानुसार आपण सर्किट बेंचची मागणी केली. सर्किट बेंचमध्ये काम वाढलं एक 4-5 वर्षामध्ये तर कोल्हापूरचं सर्किट बेंचचं रूपांतर खंडपीठात होऊ शकतं. डायरेक्ट खंडपीठ मागायचं म्हटलं तर केंद्रापर्यंत जाऊन त्याचे वेगवेगळे ठराव करावे लागतात, संसदेत करावे लागतात, राज्यसभेत दोन्ही वरिष्ठ सभागृहामध्ये ठराव करून त्याला बरंच लेंथी प्रोसिजर आहे. आणि सर्किट बेंचचा विषय फक्त राज्य शासनाच्या अखत्यारीत येतो. न्यायमूर्ती, मुख्यमंत्री आणि राज्यपाल महोदय तिघांच्या अखत्यारीत हा विषय असल्यामुळं ते सर्किट बेंच लवकर स्थापन होऊ शकतं. आणि त्या दृष्टीने आता हे जे तांत्रिक मुद्दे काही झालेले होते ते तांत्रिक मुद्दे सगळे बाजूला गेलेले आहेत. आता फक्त एवढंच राहिलेलं मुख्य न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्री ह्या दोघांची भेट होणे आणि इन्फ्रास्ट्रक्चरची जबाबदारी स्वीकारणं. कोल्हापूरमध्ये चेंडा पार्क मध्ये जागेची व्यवस्था झालेली आहे. महापालिकेने सुद्धा पत्र दिलेले आहेत. महाराष्ट्र शासनाचा सुद्धा काही आदेश झालेले आहेत. त्याप्रमाणे रिझर्वेशन करण्याबद्दल सुद्धा आदेश झालेले आहेत. कोल्हापूरच्या सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनच्या कोर्टामध्ये जी सर्किट बेंचसाठी जागा द्यायची इतर कोणाला देऊ नये त्याबद्दल सुद्धा दावा दाखल होऊन त्यामध्ये सुद्धा काही आदेश पारित झालेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरला आता जागा नाही हे जे कोणीतरी काहीतरी नदी उठवले होते असा काही प्रकार नाही. सगळ्या दृष्टीने आता सगळी तयारी आहे. फक्त शासनानं इन्फ्रास्ट्रक्चरची जबाबदारी घेऊन मुख्य न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्र्यांची भेट होणं इतकं झालं की राज्यपाल महोदयांचं त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर निश्चित एक 6 महिन्याच्या कालावधीमध्ये कोल्हापूरला सर्किट बेंच व्हायला काय हरकत नाही. तर हेच मुद्दे लवकरात लवकर चर्चेला यावेत म्हणून आता सगळ्या प्रकारे आज माणिकरावने आंदोलन केलं. उद्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि 6 जिल्ह्यामध्ये सगळे वकील आता आपली महारॅली आयोजित केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे. आणि हे आंदोलन हे सर्किट बेंच स्थापन होईपर्यंत थांबले जाणार नाही अशी एक सगळ्यांची भावना, सगळ्यांचं एक म्हणणं आहे आणि त्या पद्धतीने आंदोलन चालू झालेलं आहे. राज्य सरकारनं खंडपीठ कृती समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन कोल्हापुरातील खंडपीठाच्या मागणी संदर्भात लेखी आश्वासन आणि कार्यवाही सुरू केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा खंडपीठ कृती समितीने घेतला आहे. यावेळी प्रसन्न शिंदे शिराळकर, सुनील चव्हाण, रमेश गिजवणेकर, सागर पाटील, संजय मगदूम, मिलिंद कुलकर्णी, ॲडव्होकेट संपतराव पवार, भरत ढेंबरे, कौस्तुभ घोंगडे आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.